ज्या वेळेला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मातोश्री गरोदर होत्या, त्यावेळेला ती माऊली आडली. त्या काळात कुठली दवाखाना कुठलं काय कुठलं गावातली सुईन कुठलं तरी असणार ना. मग चव्हाण साहेबांची जी आजी होती म्हणजे विठामाताची आई, ती म्हणली, सागुरबा माझी लेक मोकळी होऊ दे, तुझ्या नावावर मी अंगार लावती आणि तुझं नाव मी ठेवते, माझ्या हाताला यश दे. त्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेब जन्माला आले आणि त्यांनी नाव यशवंत ठेवलं. आणि त्यामुळे चव्हाण साहेबांची श्रद्धानिष्ठा सागेश्वरराव दांडगे या भागात कुठेही समजा आले, हेलिकॉप्टरनं आले तर सागेश्वराभोवती 2 प्रदक्षिणा घालणार, एक हार टाकणार, नारळवर्ण टाकणार. एस टीनं जाताना अभयारण्यामध्ये थांबले तर सागेश्वराचं दर्शन घेणार. इतकी श्रद्धानिष्ठा त्या माणसाची होती. त्या सागेश्वराच्या कृपेनं कृष्णाकाठचा हा यशवंत महाराष्ट्राच्या इतिहासभूमीमध्ये, भारताच्या नव्हे जगाच्या इतिहासावर नाव गेला. ह्या सोनेगा खोऱ्यामध्ये यशवंतराव चव्हाण जन्माला आले, ही मोठी भाग्याची गोष्ट. सागेश्वरावर नितांत श्रद्धा होती. लिंगेश्वर महाराजांच्यावर श्रद्धा होती. ज्या लिंगेश्वर महाराजांनी सांगितलं हा मुलगा पुढे देशाचा राजा होईल, आणि खरंच हा देशाचा राजा झाला. हा देशाचा राजा झाला. माझा यशवंतराव या गावचा भूमिपुत्र या देशाचा राजा झाला, या देशाचा पंतप्रधान उपपंतप्रधान झाला, आणि सबंध जगामध्ये आज या भूमीचं नाव त्यात बघा.